तेव्हा अर्थसंकल्प सादर केलेला आहे निर्मला सीतारामन यांनी आणि या अर्थसंकल्पाचे काही महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये नोकरदारांना टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही दिलासा मिळालेला नाहीये, पण केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधांच्या बद्दल काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे। पीएम गती शक्तीच्या अंतर्गत देशातले रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि बंदरांचा विकास करण्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून त्याच्या संदर्भातल्या घोषणा सुद्धा या अर्थसंकल्पातून करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर शेतीच्या साठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले। ऑर्गॅनिक फार्मिंगच्या संदर्भात केंद्र सरकार हे प्रयत्नशील राहणार असून तापी, नर्मदा आणि दमणगंगा पिंजाळ हा जो नदी जोड प्रकल्प आहे त्याच्यासाठी सुद्धा या पुढच्या काळात त्याला गती देण्याचा या अर्थसंकल्पातून बोलून दाखवलेला आहे। त्याचबरोबर पूर्वोत्तर राज्यांच्या विकासासाठी 1,500 कोटींचं एक पॅकेज सुद्धा दिलेलं आहे, त्यांच्यासाठी पैसे दिले जातील। त्याचबरोबर शिक्षणासाठी आता प्रादेशिक सुद्धा चॅनल निर्माण केले जातील आणि हे चॅनल सुरू केले जातील, हे आता स्पष्ट करण्यात आलेले। कारण गेल्या काही दिवसामध्ये आपण बघतोय की ऑनलाईन एज्युकेशनच्या संदर्भातले वेगवेगळे पावलं उचलली जात असताना आता एक देश पातळीवरचं आणि बाकी स्थानिक भाषा ज्या प्रादेशिक भाषा आहेत तिथलं हे शिक्षणासाठीचं 1ली ते 12वीच्या शिक्षणासाठीचं चॅनल सुरू करण्याचा निर्णय सुद्धा आजच्या अर्थसंकल्पातून त्याची घोषणा करण्यात आलेली आहे। क्रिप्टो करन्सीच्या संदर्भातला सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे की क्रिप्टो करन्सी च्या संदर्भात यावर्षीपासून सुरुवात होणार आहे आणि 30% त्याच्यावरती कर आकारला जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। रासायनिक खतं आणि इतर जी औषधं आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा केंद्र सरकारनं आजच्या या बजेटमधून काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत।